नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या आठवड्यामध्ये असे होणार की सिंधूने मधूसाठी जी काही राघवला आईस्क्रीम आणण्यासाठी सांगितलेली असते, मधू मात्र ती आईस्क्रीम खात नाही। तेव्हा सिंधू घरातल्या सर्वांसाठी ती आईस्क्रीम खाण्यासाठी देतात, तर मधू हे चोरून बघत असते आणि सर्वजण हे सिंधूचे खूप कौतुक करत असतात आणि आईस्क्रीम खाण्याचा आनंद एन्जॉय करत असतात। तर लगेच मधू ते ऐकते आणि म्हणत असते की येथे मी जे काही प्रेग्नन्सीचा त्रास आहे तो मी सहन करते आणि कौतुक मात्र त्या सिंधूचे। तेव्हा राजश्री ही सिंधूला म्हणत असते की सिंधू बाळा, तू मधूचं इतकी काळजी घेते, घरातील इतके काम करते, हॉस्पिटलमध्ये जाते, पण स्वतःकडे जरा तू लक्ष दे, कारण तुला व्यवस्थित झोपसुद्धा मिळत नाही। आणि बघ तू आता स्वतःची कशी अवस्था करून घेतली आणि एक आईचे कर्तव्य तू खरंच खूप छान प्रकारे पार पाडायची शिकली। त्यामुळे जरा बाळाची काळजी घेता घेता आईची सुद्धा काळजी आईने घेणे हे महत्त्वाचे आहे ना। राजश्री म्हणते की सिंधू, तुझ्या चेहऱ्यावर खूपच छान ग्लो दिसतो आणि तू खूप अशी बदलल्यासारखे वाटते। तर सिंधू राजश्रीची चेष्टा करते आणि आई, मी प्रेग्नेंट असल्यानंतर मग मी सुंदरच दिसणार ना। तर लगेच राजश्रीला हे खरंच वाटते आणि राजश्री म्हणते की काय सिंधू खरंच? तर लगेच सिंधू म्हणते की आई, मी तुमची गंमत केली। सिंधू म्हणते की आई, मधुताईंच्या पोटामध्ये माझेच बाळ आहे आणि मी त्या बाळाचीच आई होणार, आणि एक बाळ असताना मी दुसऱ्या बाळाचा विचार कसा करू शकेल, आणि आई होणे हे किती जबाबदारीचे काम असते। तेव्हा गप्पा करता करता आणि स्वेटर आणि मोजे शिकता शिकता सिंधू ही अचानक बेशुद्ध पडते, कारण सिंधूला चक्कर आलेली असते आणि प्रेग्नन्सीचे जे काही लक्षण आहे ते सिंधूमध्ये हे दिसून यायला लागलेले असतात, कारण सिंधू खरंच प्रेग्नेंट राहणार असते। तर लगेच ही राजश्री खूपच घाबरते आणि राघवला आवाज देऊ लागते। राघव हा फोनवर बोलत असताना घाईतच येतो आणि आई काय झाले सिंधूला असे घाबरतच विचारतो। तेव्हा राघव सिंधूच्या चेहऱ्यावर पाणी शिपडू लागतो, तर सिंधूला शुद्ध येते आणि राजश्री आणि राघव सिंधूला म्हणत असतात की कायम त्या मधूच्या मागे मागे करत असते, तिची काळजी करत असते, पण स्वतःकडे तू अजिबात लक्ष देत नाही। राघव म्हणतो की सिंधू, तुला तुझी काळजी घ्यायला जमत नसेल तर मी तुझी काळजी घेतो। तर सिंधू म्हणते की हो का? आणि राघव सर, तुम्ही माझी काळजी घेता आणि मी मधुताईंची, म्हणून सिंधू हसू लागते। तर सिंधू म्हणते की काही नाही झाले, की मायग्रेन्समुळे मला चक्कर थोडीशी आली असेल। तर राजश्री म्हणते की नाही, मला माहिती आहे की तुला चक्कर का आली। राजश्री म्हणते की सिंधू, तू स्वतःची अजिबात काळजी घेत नाही आणि तुझे जेवणाचा सुद्धा टाईम व्यवस्थित नाही, त्यामुळे राघव आता इथून पुढे तू स्वतः सिंधूला जेवण भरवायचे आणि मी सुद्धा सिंधूकडे लक्ष देत जाईन। तर लगेच सिंधूला हसू येत असते आणि राजश्री म्हणते राघव, तू जर सिंधूकडे लक्ष दिले नाही तर मी एक तुझ्या कानामागे अशी थप्पड मारीन। राजश्री बाहेर जाते आणि सिंधू स्वेटरचा जो काही ही लोकरचा दोरा आपल्या हातामध्ये असते त्या दोऱ्याने ती राघवला गरके घेत पूर्णपणे वेढे करत असते। तर राघव म्हणतो की सिंधू सोड, मला तुझ्यासाठी जेवण घेऊन यायचे। सिंधू म्हणत असते की नाही, आता मी तुम्हाला येथे बांधून टाकले। तर राघव आणि सिंधू रोमॅन्टिक होऊन खुश होऊन एकमेकांबरोबर हसत असतात। दुसऱ्या दिवशी सकाळी सिंधू ही मधूच्या रूममध्ये येते आणि मधू झोपेलच असते। सिंधू म्हणते की मधुताई, असं उशिरा उठणं चांगले नसते बाळाच्या आरोग्यासाठी, त्यामुळे सकाळची एक्सरसाइज आणि जे काही सूर्याची किरणे असतात ते खूप बाळाच्या आरोग्यासाठी चांगले असतात, म्हणून सिंधू ही तिच्याकडून एक्सरसाइजसुद्धा करून घेते आणि प्राणायामसुद्धा। तर लगेच त्यानंतर मधू ही गरम ज्या काही ह्या भजी आणि दुसरे काही पदार्थ असतात तळलेले त्याच्यावर ताव मारण्यासाठी लागते। सिंधू म्हणत असते की मधुताई, ह्या गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी आणि बाळाच्या आरोग्यासाठी चांगल्या नाहीत, त्यामुळे मी जे देईल तेच तुम्हाला खावे लागणार। तर मधू ही खूपच वैतागते। यामध्ये काकू आणि बाकी घरातील सर्वजण हे सिंधूची साथ देत असतात, त्यामुळे मधूला हे ऐकावेच लागते। नाश्ता झाल्यानंतर सिंधू ही मधूला जे काही गोळ्या औषध असतं ते देते। सर, मधू म्हणत असते की मी तर आत्ताच 2 तासापूर्वी एक गोळी खाल्ली, त्यामुळे आता परत गोळी खायची का? सिंधू म्हणत असते की आपले रुटीन आहे, त्यामुळे तुम्हाला खावीच लागणार। तर सिंधू बाहेर जाण्याचे नाटक करते, तर मधू लगेच ती गोळी डस्टबिनमध्ये फेकून देते आणि सिंधू हे सर्व बघते। सिंधूला खूप राग येतो। सिंधू म्हणत असते की मधुताई, तुम्ही असं करू शकत नाही, त्यामुळे आता ही दुसरी गोळी तुम्हाला खावी म्हणजे खावीच लागणार।
मधू म्हणत असते की कायम माझ्यावर जबरदस्ती करत असते। सिंधू म्हणते की बाळाच्या काळजीसाठी तुम्हाला हे सर्व करावेच लागणार। तर मधूला खूप राग येतो आणि तर सिंधू रागाने काकूकडे येते आणि काकूला म्हणते की मी मधुताईंना फक्त बाळाच्या काळजीसाठी हे करण्यासाठी सांगते आणि आज तर त्यांनी जी काही मी त्यांना गोळी दिली ती त्यांनी डस्टबिनमध्ये सुद्धा फेकून दिली। तेव्हा काकू लगेच मधूला बोलावते आणि मधू तू डस्टबिनमध्ये गोळी का फेकून दिले याचा जाब विचारते। तर मधू लगेच सिंधूकडे बघत असते। तर सिंधू म्हणत असते की मी जे काही करते ना ते बाळाच्या काळजीसाठी जबरदस्तीने तुमच्याकडून करून घेत असते, कारण तुमचा त्यामध्ये उत्साह नाही म्हणून। आणि आता इथून पुढे बाळाच्या काळजीसाठी मी तुमच्याकडून आणखीन एक गोष्ट जबरदस्तीने करून घेणार। तर मधू म्हणते की काय? मधू म्हणते की काय तू असे काय करणार? तर सिंधू म्हणत असते की बाळाच्या काळजीसाठी मला हे सर्व करावेच लागणार की 9 महिने तुम्ही माझ्या बाळाची व्यवस्थित काळजी घेतात आणि एकदा 9 महिने पूर्ण झाल्यानंतर माझे बाळ माझ्या स्वाधीन सुखरूप करतात, त्यासाठी तुम्ही या कागदावर सही करा। तर सिंधूला खूप मोठा धक्का बसतो। काकू म्हणते की अगं मधू आपल्या घरातील आहे, तू असं कागदपत्री का असं मधूकडून हिशोब घेते। मधू म्हणत असते की सिंधू तू असे लहान मुलासारखे का वागतेस आणि तुझं डोकं काही ठिकाणावर नाही का आणि जे काही करून घेते तेच थोडे कमी आहे का? तर सिंधू म्हणते की मधुताई मला ते सर्व जबरदस्तीने करावे लागते आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रत्येक गोष्टीची आठवण करून द्यावी लागते की तुम्ही प्रेग्नेंट आहात। मी फक्त तुम्हाला ह्या पेपरवर सह्या करण्यासाठी सांगितले, कारण तुम्ही जर सही केली तर मी सुद्धा टेन्शन मुक्त राहील, मला कोणतेच बाळाचे टेन्शन राहणार नाही। काकू म्हणते की सिंधू मधू तुझं सर्व काही ऐकते ना आणि तू तिची रूम सुद्धा खाली शिफ्ट केली ते सुद्धा तिने ऐकले, गोळ्या औषधं सुद्धा खाते आणि दिली असेल एखादी गोळी फेकून तर त्यात काय झाले, पण तू लगेच कागदपत्री अशी तिची सही का घेते आणि घरामध्ये तमाशा करण्याची तुला सवयच झाली का? तर लगेच राघव म्हणतो की काकू सिंधू जे काही करते ना त्यामागे काहीतरी नक्की कारण असेल आणि ती जे काही करते ती योग्यच करते, कारण त्यामुळे मधू ही बाळाची आणि तिची काळजी व्यवस्थित घेऊ शकेल आणि आमचे बाळ झाल्यानंतर ती आम्हाला सुखरूप आमच्या स्वाधीन करील। तर लगेच सिंधू म्हणत असते की हो राघव सर एकदम योग्य बोलतात आणि जर मधुताईंनी असे केले तर त्यांची काळजी ते व्यवस्थित घेऊ शकतील आणि दिवसभर मला त्यांच्या मागे असे फिरावे लागणार नाही। तर मधू सिंधूला म्हणत असते की मी ह्या पेपरवर सही करण्यासाठी तयार आहे, पण त्या अगोदर काकूची, राघवची आणि या घरातील सर्वांच्या सह्या तू त्या पेपरवर घे, मग मी नंतर सही करेल। मधू म्हणत असते की राघव जेव्हा तुला या घरात घेऊन आला तेव्हा सुद्धा तुझे डॉक्टरचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तू तर हे घर सोडून जाणार होती, तेव्हा तर आम्ही तुझ्याकडून अशी सही घेतली नाही। तर ऋषभ, रत्नाकर, राजश्री यांना मधूचा राग येतो आणि ते सर्वजण मधूला म्हणत असतात की अगं सिंधू फक्त तुझ्याकडून सही घेते, बाकी काही नाही। माया आणि काकू ह्या सिंधूला म्हणत असतात की सिंधूने तुझ्यासाठी इतकी मदत मधूने केली, पण सिंधू तू मधूवर का इतका विश्वास ठेवत नाही? तर लगेच काकू म्हणते की नाही, कोणीच या पेपरवर सह्या करणार नाही। तर सिंधूला खूप राग येतो। सिंधू म्हणत असते की तर आपण एकमेकांच्या बाजूने उभे करूया, कारण ज्यांना माझे मत पटत असेल ते माझ्या बाजूने उभे राहतील। तर राजश्री, रत्नाकर, राघव, ऋतुजा, ऋषभ हे सर्व सिंधूच्या बाजूने उभे राहतात। तर काकू आणि मधूला आणखीनच राग येतो। तर सिंधू म्हणत असते की ठीक आहे, आता तुमच्या बाजूने कोण आहे आणि माझ्या बाजूने कोण आहे ते मला समजले, पण आता या कागदावर मी सही करते, ही योग्य आहे की अयोग्य हे ठरवणारे फक्त एकच व्यक्ती आहे। मधू म्हणत असते की तो फक्त तुझा नवरा राघव असेल। तर सिंधू म्हणत असते की नाही, जे काही आपल्या आजूबाजूला लोक राहतात ना त्या लोकांचं मी जे काही म्हणणे आहे ते तुम्हाला सर्वांसमोर ऐकून दाखवते आणि जे काही आपल्यात चालू आहे ते सर्वांसमोर मांडते, मग आपल्याला आपला निर्णय भेटेल। तेव्हा सिंधू शेजारील सर्व लोकांना एकत्र गोळा करून घेते आणि जे काही आहे ते सर्व सत्य सर्वांसमोर मांडते आणि मी फक्त मधुताई आणि त्यांच्या बाळाच्या काळजीसाठी ह्या कागदावर फक्त सह्या घेतल्या आणि यामध्ये माझं काही चुकते का असं सर्वांसमोर ती सर्वांना विचारते। तर सर्व शेजारील लोक हे सिंधूच्या बाजूने मत देतात, कारण जे काही बाळ आहे ते सिंधूचेच आहे आणि मधू त्याच्यावर का हक्क दाखवते, का सही करत नाही, म्हणून सर्वजण हे सिंधूच्या बाजूने सपोर्ट करतात। तर मधूलाही खूपच खटकते आणि मधू लगेच घर सोडून निघून जाते। तर मधू घर सोडून निघून गेल्यानंतर सिंधूला पुन्हा एकदा चक्कर आलेली असते आणि सिंधूमध्ये जे काही प्रेग्नन्सीचे लक्षण आहे ते दिसायला लागलेले असतात। तर आणि राघवच्या ऑफिसरांनी जे काही राघवला जे काही ड्रग्स विकणारे गुंड आहे त्यांना पकडण्याची जी काही ही
ताकीद दिलेली असते तेव्हा जे काही मधू तिकडे गेलेली असते तर मधू त्या गुंडांच्या तावडीत सापडणार असते आणि सिंधू ही तिला वाचवण्यासाठी जाणार असते। तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।